नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, नवरात्र उत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. कोरोनाचं संकट असल्याने हाही उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होतोय. पण मराठी अभिनेत्री याही वर्षी देवी आदिशक्तीचे वेगवेगळे रूप साकारत आहेत. मुळात स्त्री ही कोणत्याही रूपात आदिशक्तीचंच एक रूप असतं, असं सांगत काही सामाजिक संदेश देखील या अभिनेत्रींनी दिले आहेत. यात मराठी मालिका आई कुठे काय करते यातील अभिनेत्री रुपाली भोसले हिनेही देवीचे वेगवेगळे रूप साकारत हे सर्व फोटो तिने सोशल मीडियावरती शेअर केले आहेत. या फोटोंखाली तिने काही सामाजिक संदेश देखील लिहिले आहेत. त्यानंतर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने साकारलेल्या देवींच्या रूपांचंही खूप कौतुक होतंय. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस, डॉक्टर्स हे कोरोना संकट असताना दिवस रात्र मेहनत घेत आहेत, लोकांचे प्राण वाचवतायत. या त्यांच्या कार्याला तेजस्विनी पंडितने एक प्रकारे सलामच केला आहे. तिने डॉक्टर आणि पोलिसाच्या वेशात देवीचं रूप साकारलंय, म्हणूनच तेजस्विनीच्या या रूपांचं खूप कौतुक होतंय. यानंतर रात्रीच खेळ चाले 2 या मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा निंबळेकर हिने आजच्या आधुनिक युगातील स्कूटी चालवणाऱ्या आणि आपल्या मुलाला गाडीवर घेऊन जाणाऱ्या आईच्या रूपात देवीला दाखवलंय. तसेच पोलिसांसोबत आणि इतर अनेक ठिकाणी देवी असल्याचंही तिने दाखवलंय. अपूर्वाच्या या देवीच्या रूपांचंही खूप कौतुक होतंय. यानंतर मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील अभिनेत्री अमृता धोंगडे हिने ही देवीची वेगवेगळी रूपं साकारली. आजच्या आधुनिक स्त्रीला तिने देवीच्या रूपात दाखवलंय आणि त्याखाली एक सामाजिक संदेश देखील दिलाय. यात अमृता धोंगडे असं म्हणते की हे आधुनिक अन्नपूर्णे, तू आता घर, कार्यालये दोन्हीतली गोडी यशस्वीपणे वृद्धिंगत करतेस, तुला नमस्कार असो. अशा प्रकारे अमृता धोंगडेने आजच्या आधुनिक स्त्रीला देवीच्या रूपात दाखवलंय. मंडळी, सर्वच अभिनेत्रींनी देवीचे रूप साकारत जे सामाजिक संदेश दिले ते सर्वांनाच फार आवडले. विशेषतः अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने ज्या प्रकारे पोलीस आणि डॉक्टरच्या रूपात देवीचं रूप साकारलंय ते एक प्रकारे कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाच्या मनातील भावनाच आहेत. आज आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, पोलीस हे सामान्य जनतेसाठी दिवस रात्र झटत आहेत, काम करत आहेत. त्यांच्या रूपात जणू देवच आपल्या मदतीस आले असावे अशी सध्या प्रत्येकाच्या मनातील भावना आहेत. आणि तेजस्विनी पंडित हिने देखील अगदी त्याच पद्धतीने देवीचे रूप साकारले आहेत. म्हणूनच तेजस्विनी पंडितने साकारलेल्या या देवीच्या रूपांचं खूप कौतुक होतंय. तर मंडळी, या सर्व मराठी अभिनेत्रीने साकारलेल्या देवीच्या रूपाविषयी तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.